ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता लवकरच बैठक होणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचं आश्वासन। नागपूरच्या देवानगरमध्ये आता गोदामावर छापा, तर तंबाखू आणि पान मसाल्याचा 4 लाख रुपये किमतीचा अवैध साठा जप्त। बजाज नगर पोलिसांची कारवाई। पंढरपुरातील गुरसाळे रोडवर 147 किलोचा गांजा जप्त, तर तालुका पोलिसांची अवैध गांजाविरुद्ध मोठी कारवाई। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये आरोग्य विभागात खळबळ, तर कर्मचाऱ्यांचा आर्थिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप। या संदर्भात शनिवारी आयुक्तांची महत्त्वाची बैठक। भंडारा बस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली, तर एसटी बसची अनियमितता आणि स्थानकातील असुविधांमुळे प्रवाशांचा हिरमोड। एसटी महामंडळाचे प्रवाशांच्या सुविधेकडे। धाराशिवमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून कोम्बिंग ऑपरेशन, तर डोकी या ठिकाणी कावळ्यांपाठोपाठ कोंबड्यांना सुद्धा बर्ड फ्लूची लागण। आतापर्यंत 507 कोंबड्या नष्ट, आणखीही कोंबड्या नष्ट केल्या जाणार। भिवंडीत आमदार महेश चौगुलेंनी पालिका आयुक्तांची भेट घेत भिवंडीतील सीसीटीव्हीमुळे नादुरुस्त रस्ते आणि विकास आराखड्याचा आढावा। बदलापूरमध्ये कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महारोजगार मेळावा, तर मुलाखत घेऊन तब्बल 580 तरुणांना ऑन द स्पॉट नोकऱ्या।